नमस्कार. शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बटाटा, कांदा व मिरची अशा 3 चवी एकत्र असलेली भजी बनवूया. ही भजी खूप कुरकुरीत होतात, चवीलाही अप्रतिम लागतात. त्यासाठी 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे व पातळ कापून घेतले आहे. कांदे हाताने मोकळे करूया, त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होतील. अशा पद्धतीने कांद्याचा प्रत्येक पदर मोकळा केला आहे. आता एका बाउलमध्ये 1 कप चाळून घेतलेले बेसन पीठ, पाव कप तांदळाचे पीठ, कापलेला कांदा, 5 ते 6 उभ्या कापलेल्या मिरच्या. ह्या कमी तिखट आहेत. कापताना मिरचीतील बिया काढून टाकल्या आहेत आणि एका मिरचीचे 3 ते 4 भाग केले आहेत. जाडसर वाटलेले धने 1 मोठा चमचा. धने नक्की घाला, ह्याने खूप छान चव येते. अर्धा छोटा चमचा ओवा कुस्करून घालूया. भजी आणि ओवा हे कॉम्बिनेशन सर्वांनाच खूप आवडते. जिरे 1 छोटा चमचा, हळद अर्धा छोटा चमचा, लाल तिखट 1 छोटा चमचा, हिंग पाव छोटा चमचा, ठेचलेला लसूण 5 ते 6 पाकळ्या, 1 मोठा चमचा गरम तेल, स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. सुरुवातीला हे कोरडेच मिक्स करूया. तांदळाच्या पिठाने भजी खूप कुरकुरीत होतात व खूप वेळ कुरकुरीत राहतात. त्यामुळे तांदळाचे पीठ अवश्य घाला. पीठ अवेलेबल नसेल तर थोडेसे तांदूळ मिक्सरला फिरवून पीठ करू शकता. हे मिक्स झाले आहे. आता थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवूया. हे पीठ थोडे घट्टच भिजवावे, त्यामुळे ते बटाट्याला चिकटेल. अशा पद्धतीने पीठ घट्ट भिजवले आहे. आता 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आहेत. ह्यांची साले काढून टाकली आहेत. पाण्यात ठेवल्यामुळे बटाटे काळे पडत नाहीत. आता हे उभे व पातळ कापूया. ह्यांचा आकार फ्रेंच फ्राईज सारखा करूया. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. अशा पद्धतीने बटाटे उभे व पातळ कापले आहेत, त्यामुळे ती भजी तळताना व्यवस्थित शिजतील. बटाटे स्वच्छ धुतलेल्या सुती कापडावर ठेवूया. कोरडे करूया, त्यामुळे त्यावर बेसन पिठाचे मिश्रण व्यवस्थित लागेल. बटाट्यावरील पाणी पूर्णपणे निघून गेले आहे. अशा पद्धतीने बटाटा पिठात बुडवूया. सर्व बाजूने पीठ व्यवस्थित कोट करूया. पीठ घट्ट असल्यामुळे ते व्यवस्थित कोट झाले आहे. इंडस व्हॅलीवरून पार्सल आले आहे. ही कास्ट आयर्नची कढई आहे. ह्या कढईला केमिकल कोटिंग नाही, शुद्ध कास्ट आयर्नपासून बनवली आहे. कढई सर्व बाजूला एकसारखी गरम होते, त्यामुळे पदार्थाला उष्णता एकसारखी मिळते व पदार्थ छान होतो. ह्यात तुम्ही सर्व प्रकारचे पदार्थ म्हणजेच भाज्या, तळलेले पदार्थ, भात बनवू शकता. ही कढई तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला ऑनलाईन मागवायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही शांभवी 12 हा कूपन कोड वापरा, म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल. आज आपण ह्याच कढईत भजी बनवणार आहोत. कढईत तेल गरम केले आहे. ह्यात भजीबरोबर खाण्यासाठी मिरच्या तळूया. मिरच्या सुरुवातीला तळल्यामुळे मिरचीची टेस्ट तेलात उतरते व भजी खायला अजून छान लागतात. त्यावर मीठ. मिठामुळे मिरची खायला छान लागते. भजी सोडूया. गॅसची फ्लेम लो टू मीडियम आहे. ही भजी लो फ्लेमवर तळली तर तेलकट होतात आणि हाय फ्लेमवर तळली तर आतून कच्ची राहतात. आता दुसऱ्या बाजूने उलटूया. सर्व बाजूंनी व्यवस्थित तळून घेऊया. पावसाळ्यात अशी भजी खाण्याची मजा जास्तच आनंद देऊन जाते. भजी तळली आहेत, काढून घेऊया. ही खूपच कुरकुरीत झाली आहेत. ह्या पद्धतीनेच सर्व भजी तळून घेऊया. सर्व भजी तळून घेतली आहेत. ही भजी हिरव्या चटणीबरोबर किंवा केचपबरोबर खाऊ शकता. तांदळाच्या पिठामुळे भजी ही खूपच कुरकुरीत झाली आहेत. तोडून बघूया. पावसाळा येत आहे तेव्हा नक्की बनवा. बटाटा छान शिजला आहे.
तयार आहे बटाटा, कांदा व मिरची असे 3 फ्लेवर एकत्र असलेली भजी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.